नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर बघा, दिवाळी पण जवळ आलेली आहे, सणासुदीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि सर्वात मेन महिलांसाठी म्हटलं तर साडी घेणे, ब्लाऊज शिवणे हे महत्त्वाचं असतंच. आणि बघा, दरवर्षी दिवाळीनंतर जे काही असे खेडेगावातील किंवा आमच्या भागात म्हणा टेलर लोक आहेत जे किंवा ब्लाऊज शिवतात, घरगुती शिवतात किंवा ज्यांची दुकान आहे ते सगळे दिवाळीनंतर ना आपले रेट जे आहेत ते थोडे थोडे वाढवत असतात. तर मला एका ताईची कमेंट आलेली होती की ताई, तुमच्याकडे रेट काय आहे ते प्लीज मला सांगा. तर मी त्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे. तर आमच्या भागात रेट काय आहेत ते सांगण्यासाठी. तर बघा, पहिली तर गोष्ट, रेट जे आहेत ते ज्या त्या एरियानुसार ठरत असतात. म्हणजे तुमचा एरिया कसा आहे, काय आहे त्यावरती डिपेंड असतं. त्याच्यानंतर आपलं फिनिशिंग, आपल्या ब्लाऊजची क्वालिटी काय आहे यावरती सुद्धा, फिटिंग ब्लाऊजचं आपलं बरोबर आहे का यावरती सुद्धा आपल्याला रेट ठरवावे लागतात. कारण आपली क्वालिटीच नसेल, फिनिशिंग जर नसेल तर आपल्याला म्हणजे जास्त रेट घेऊन चालणार नाही, कस्टमर आपल्याकडे येणार नाही. आणि जर समजा आपले ब्लाऊजचं फिटिंग एकदम व्यवस्थित असेल तर कस्टमरला पैसे द्यायला सुद्धा काही वाटत नाही. कारण आपलं म्हणजे ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसलेले असतात. आणि ब्लाऊज जर चुकले तर कस्टमर पण नाराज होतं आणि आपण आपल्याला पाहिजे तेवढे सुद्धा पैसे त्यांच्याकडून घेऊ शकत नाही. तर मग सगळं, आता आम्ही जिथे राहतो ना तिथे म्हणजे आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो, तर इथले रेट मी तुम्हाला सांगणार आहे. आता सिटीमध्ये वगैरे जास्त रेट आहेत, खूप जास्त रेट आहेत, पण आम्ही ग्रामीण भागात आहे म्हटल्यानंतर इथले रेट काय आहेत ते तुम्हाला मी सांगते. तर बघा, साधा जो ब्लाऊज आहे आपला म्हणजे 4 टक्सचा ब्लाऊज बिना अस्तरचा, तर त्याला आमच्या इथे 70 रुपये शिलाई आहे. आणि अस्तरचा शिवायचा असेल तर त्याला 150 रुपये शिलाई आहे. आणि आपला जर अस्तर आपण लावला आपला तर 180 रुपये शिलाई आहे. तर हे झालं 4 टक्सचं ब्लाऊज किंवा साधा ब्लाऊज. त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज. तर कटोरी ब्लाऊजची डिमांड आमच्या इथे भरपूर आहे, खूप सारे कस्टमर कटोरी ब्लाऊज शिवून घेतात. तर कटोरी ब्लाऊजसाठीचं शिलाई ना बिना अस्तरचा, म्हणजे डायरेक्ट आपण कॉटन पीसचा वगैरे ब्लाऊज शिवतो का नाही बिना अस्तर लावून, तर त्याची कटोरी ब्लाऊजची शिलाई आहे 80 रुपये. आणि अस्तरच्या कटोरी ब्लाऊजची शिलाई आहे 180 रुपये. आणि जर आपला अस्तर असेल तर शिलाई आहे 200 रुपये. तर हे झालं कटोरी ब्लाऊजचं. साधा ब्लाऊज झाला, कटोरी ब्लाऊज झाला. आता सध्या हा ब्लाऊजसुद्धा जास्त शिवून घ्यायला लागलेले आहेत आमच्या इकडे सुद्धा, ग्रामीण भागामध्ये सुद्धा. तर तो आहे प्रिन्स कट ब्लाऊज. तर प्रिन्स कट ब्लाऊजला बिना अस्तरचा प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा असेल तर त्याची शिलाई आहे 90 रुपये. आणि अस्तरचा प्रिन्स कट ब्लाऊज शिवायचा असेल तर त्याची शिलाई आहे 200 रुपये. आणि जर आपला अस्तर लावून शिवायचा असेल तर त्याची शिलाई आहे 250 रुपये. तर हे झालं प्रिन्स कट ब्लाऊजचं. आता यानंतर तुम्हाला डिझाईनचं वगैरे सांगते. तर जास्त चालणारे हे 3च ब्लाऊज आहेत. बाकी आणखी खूप प्रकार आहेत. कॉलरचा आहे, स्टँड कॉलरचा आहे, बोटनेक आहेत, वेगवेगळे खूप सारे ब्लाऊज डिझाईन आहेत. पण जास्त चालतात म्हणजे 4 टक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्स कट ब्लाऊज. हे 3 ब्लाऊज जे आहेत ते खूप जास्त चालतात. तुम्ही कुठेही ग्रामीण भागात असू द्यात किंवा शहरी भागात असू द्यात, हे 3 ब्लाऊज खूप चालतात. तर आता तुम्हाला सांगते. आता समजा तुम्ही कोणताही ब्लाऊज असू द्या अस्तरचा शिवणार आहात आणि त्याला तुम्हाला बाहीसाठी पण डिझाईन करायला सांगितलेली आहे. तर बाहीसाठी कोणतीही तुम्ही म्हणजे पफ स्लीव्ज म्हणा किंवा आणखी कोणती पॅचवर्क म्हणा, तर आमच्या इथं बाहीला फक्त पाठीमागे सिंपल प्लेन गोलगळा. तर बाहीला जर डिझाईन करायची असेल आणि तुम्हाला अस्तर लावून ब्लाऊज शिवायचा असेल तर आमच्या इथं 300 रुपये शिलाई घेतली जाते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाठीमागे बॅक साईडला पण गळ्याला डिझाईन करायची आहे आणि बाहीला पण डिझाईन करायची आहे. तर ते सगळं आता डिझाईनवरती अवलंबून असतं. आता तुम्ही कोणती डिझाईन सांगितलेली आहे, जास्त वेळ खाऊ डिझाईन सांगितलेली असेल तर रेट जास्त असतात. सिम्पलमधली डिझाईन सांगितली तर रेट थोडेसे कमी असतात.
तर आता तुम्ही कोणती डिझाईन टेलरला सांगितलेली आहे त्याच्यावरती ते डिपेंड असतं. तर बघा, तरीही साधारण तुम्हाला रेट सांगते की बाहीला पण डिझाईन आहे, पाठीमागे पण गळ्याला डिझाईन आहे. तर रेट जे असतात ते 350 पासून सुरू होतात. 350 पासून 500 पर्यंत रेट असतात. आता ते सगळं तुमच्या म्हणजे शिलाई म्हणजे तुमच्या डिझाईनवरती डिपेंड असतं. तर असं आहे आमच्या इकडलं रेट. तर इथं ना मी कटोरी ब्लाऊजचं कटिंग करते. तर हा अस्तरचा कटोरी ब्लाऊज आहे आणि डायरेक्ट कपड्यावरतीच मी कटिंग करते. तर हे अस्तरचं पहिल्यांदा मी कटिंग करून घेत आहे आणि नंतर ब्लाऊज पीसचं कटिंग करणार आहे. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी खूप सारे असे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओज चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. कटोरी ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहिजे असतील तर ते सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही नक्की चेकआउट करा. तर इथं आता आपलं कटिंग होत आलेलं आहे. तर तुमची पण दिवाळीची तयारी कुठंपर्यंत आलेली आहे तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण दिवाळी खूपच जवळ आलेली आहे आणि म्हणजे आता शुक्रवारपासून उद्यापासून तर दिवाळी सुरूच झाली म्हणा. नंतर मग आपलं दिवाळीचं फराळ पण आपल्याला करायला लागतं. नंतर रोज दिवस मावळताना दिवे लावायचे आपल्या अंगणात. तर पणत्या वगैरे सगळं काढून ठेवायचं आहे मलासुद्धा आणि आपली फराळाची पण तयारी करायची आहे. तर नाही म्हटलं तरी आपल्याला फराळाचे 4-5 तरी पदार्थ करावेच लागतात. कमीत कमी 4-5 करावे लागतात. जास्तीत जास्त कितीही केले तरी चालतात. तर आता गवळणीसुद्धा घालाव्या लागतील. तर खरं तर वसुबारशीपासून गवळणी घालतात, पण यावर्षी आमच्या इथं धनत्रयोदशीपासून घालणार आहेत. कारण 5 दिवस पाडव्या दिवशी 5वा दिवस यावा लागतो गवळणीसाठी. म्हणून मग धनत्रयोदशीपासून गवळणी घालायला सुरुवात करणार आहोत. आणि ते झाल्यानंतर मग आपलं फराळाचं पण बघायचं. तर इथं बघा, अस्तर जे आहे ते पूर्ण कटिंग करून झालं. हा कटोरी ब्लाऊज आहे. 5 भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग होतं. म्हणजे पाठीमागची साईड, बाही, नंतर कटोरीचं साईड पीस आणि क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी. तर असं 5 भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग होत असतं. तर मेन ब्लाऊज पीस जो आहे तो फोल्ड करून मी घेतला आणि त्याच्यावरती हे 5 पार्ट ठेवून देणार आहे. जिथे जिथे ॲडजस्ट होतील तिथे फोल्ड केल्यामुळे आपले 2-2 भाग एकाच वेळी कटिंग होतील. तर बॅक साईड जी आहे त्याची गळ्याची जी साईड आहे ती बंद बाजूलाच आली पाहिजे, तरच पाठीमागचा भाग जो आहे तो अखंड कट होतो. तर ही काळजी घ्यावी लागते बॅक साईड कट करायच्या अगोदर, नाहीतर मध्येच कट येऊ शकतो. तर बंद बाजूलाच गळ्याची साईड आली पाहिजे. तर हे 5 भागामध्ये कटिंग आपलं आता तयार होईल. तर हा ब्लाऊज मला लक्ष्मीपूजनाला ह्या कस्टमरला द्यायचा आहे. तर ह्या पीसवरती खडे तर खूप आहेत. आता शिवताना सुद्धा खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण खडे वगैरे असले की सुया मोडतात. आता हा जो ब्लाऊज आहे तो वेळ खूप लागणार आहे, कारण खडे आहेत आणि सुई मोडू नये म्हणून आपल्याला काळजी घेत घेत हा ब्लाऊज शिवावा लागणार आहे. तर असे ब्लाऊज आले ना, मला तर टेन्शनच येतं आता किती वेळ जातो आहे असं म्हणजे वाटतं खरंच. कारण खडे वगैरे असले का खरंच खूप त्रास होतो. आता बघू हा ब्लाऊज शिवताना माझं कसं होतं आहे ते. तर 5 भागांचं आपण इथं कटिंग करून घेतलेलं आहे. तर आता गळ्यासाठी पण पट्टी काढून घेते गळ्याला जोडायला. तर हे सगळं आत्ताच कट केल्यामुळं आपल्याला स्टिचिंग करतानाचा वेळ कमी लागतो. तर कसा वाटला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेट संदर्भातली उपयुक्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. धन्यवाद.